आज बनवलेली आहे शाही खीर। हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू इंडियन आहार। आजची माझी जी रेसिपी आहे ती आहे शेवयांची खीर। त्यासाठी मी ना 1 टेबलस्पून साजूक तुपामध्ये काही ड्रायफ्रूट्स तळून घेणार आहे। त्याच्यामध्ये आहेत बदाम आणि काजू आणि मनुके। हे या तुपामध्ये मी थोडे फ्राय करून घेणार आहे। शेवयाची खीर ही सगळ्यांनाच खूप आवडते आणि रमजानमध्ये सुद्धा ईदसाठी शेवयांच्या खीर ही केली जाते। त्याला शीरखुर्मा असेही म्हणतात। तुपामध्ये चांगले फ्राय करून घेणार आहे। आता ड्रायफ्रूट्स मी आणि चांगले तळून घेतलेले आहेत। ह्याच तुपामध्ये मी आता अर्धा बाउल भरून शेवया आहेत, ह्या थोड्या फ्राय करून घेणार आहे। फ्रेंड्स, 1-2 मिनिटं ह्या शेवया मी चांगल्या तुपावरती परतून घेतलेल्या आहेत। आता यामध्ये मी सर्व साहित्य टाकणार आहे। त्यासाठी मी गरम दूध टाकणार आहे। प्रथम गरम दुधाबरोबरच मी यामध्ये साखर आणि त्यावरती हे ड्रायफ्रूट्स आणि ही मी खसखस आणि त्याचबरोबर ती खजूर पावडर आहे जी दुधात भिजवून ठेवलेली आहे। एक 15-20 मिनिटं भिजवली होती, ती सुद्धा ॲड करणार आहे। यामुळे या खीरीला अतिशय छान चव येते आणि माझ्या आवडीनुसार मी यामध्ये आता टाकणार आहे किसलेलं थोडंसं खोबरं। हळूहळू जशी ह्याला उकळी यायला लागेल त्यामध्ये आपण टाकणार आहोत वेलची पावडर, हिरवी विलायचीची पावडर वरनं मी टाकलेली आहे आणि 1-2-3 मिनिटं ह्याला चांगली आपण उकळी घेणार आहोत। अशा प्रकारे हे मी 1-2-4 मिनिटं खीर छानपैकी मंद फ्लेमवरती उकळून घेतलेली आहे। यातलं सर्व साहित्य उत्तम प्रकारे शिजून घेतलेलं आहे। अशी ही खीर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल आणि याचं साहित्य हे फार पौष्टिक आहे यामध्ये घातलेलं। तर अशा प्रकारची ही माझी रेसिपी जी आहे तुम्ही एकदा करून बघा। माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्हाला ही माझी खीर कशी वाटली, माझी रेसिपी कशी वाटली आणि आवडली का।